हरोणि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हेरंबा गणनाय कागद मुखा भक्ता बहुतोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी दाविला कपी सेना संभार अति जाटुगा हनुमंत वीर तिने सुखावला श्री रामचंद्र केला नमस्कार सुग्रीवे. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे. आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. कालच्या अध्यायामध्ये कथा अशा प्रकारची झालेली आहे. सुग्रीवाने सर्व एकंदरीत वानर सैन्य समुदाय रामचंद्र प्रभूंना दाखवला, परिचय करून दाखवला आणि त्या वानरामध्ये अतिशय दाटुगा बलवान वीर असणाऱ्या हनुमंताबद्दल माहिती दिलेली आहे आणि सुग्रीवानं प्रभूला नमस्कार केला. वानर सेना कडकडाटी गिरी लागे वैकुंठी अथवा कैलास गिरी तटी मेरू पृष्ठी घाला. आणि सुग्रीव म्हणू लागलेला, रामा, माझी वानर एवढी बलवान आहे आणि राम कार्यासाठी ती एवढी उतावीळ आहे की आता जर निघाली तर डायरेक्ट वैकुंठ कैलास पर्वतावरती धाड घालतील आणि सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. अशी बलवान वानर माझी आहेत असं बोलतायत. रिगोणी पाताळाच्या पोटी मारू दानवाच्या कोटी अथवा दैत्यांची थाटी उठाउठी निर्धाळू. पाताळाच्या पोटामध्ये जातील, दैत्याला मारू, अनेक दैत्यांच्या थाटी मारू, निर्दळन करू, अशा प्रकारचा अवांका सर्व वानरामध्ये आहे असं सांगतात. गण गंधर्व सुरवार यक्ष राक्षस नर किन्नर माझे निर्धाळिती वानर चराचर उलथिती. गण गंधर्व किन्नर यक्ष किंवा हे चराचर अख्खं उलथून त्या ठिकाणी पालथ घालण्यासाठी माझं सैन्य सज्ज आहे असं सुग्रीव बोलतोय. लोका हिता परती कव घालूनी अवचिती वानर कृतकार्या साधिती आज्ञा रघुपती शीघ्र द्यावी. अहो रामा, तुम्ही फक्त आज्ञा द्या. लोक आणि अलोकामध्ये कव घालून सर्व ब्रह्मांड जणू काही मुठीत बांधील आणि सीतेचा शोध घेऊन येतील. अशा प्रकारची माझी बलवान वानर आहेत, फक्त तुमच्या आज्ञेची अपेक्षा करतायत असं सांगतात. ऐकोणी सुग्रीव वचन श्रीराम झाला सुप्रसन्न. माझा अनुभव पसरून दिदल्या लिंगण सुग्रीवाचं बोलणं ऐकलं रामचंद्र प्रभूंना आनंद वाटला मायबापांनो. कारण राजा एवढा उत्साही आहे राम कार्यासाठी. कारण राजा महत्वाचा आहे महाराज. राजा जोपर्यंत मनावर घेत नाही तोपर्यंत प्रजा काहीच करू शकत नाही. 500 वर्ष राजानं मनावर घेतलं नव्हतं म्हणून मंदिर झालं नव्हतं. राजानं मनावर घेतल्याबरोबर झालं महाराज. कारण राम कार्यामध्ये राज उत्साह महत्वाचा आहे. राजा सुग्रीवाचा भयंकर असलेला राम कार्याबद्दलचा उत्साह भगवंताला आनंद वाटला आणि शेवटी कार्यसिद्ध करणारे प्रभू आहेत. तुमच्या आमच्यामध्ये फक्त राम कार्याचा उत्साह पाहिजे, अडचण न येऊ देणं आणि कार्य तडीस नेणं हा विषय भगवंताचा आहे.
भगवंतानं हात पसरले अजानुबाहू आणि कडकडून सुग्रीवाला मिठी दिली असं सांगताय. श्रीराम म्हणे कपिनाथा सीता शुद्धी करावी आता, कोण स्थानी रावणा वसता तेही तत्वता शोधावे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, वानरनाथ असलेल्या सुग्रीवा, आता माझी आज्ञा आहे, तुम्ही सीतेचा शोध घ्या, रावण कुठं राहतोय याची माहिती काढा असं सांगतात. ऐसे बोलता श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माता. हर्ष वानरा होय सांगता शोधावी सीता सत्वर. रामचंद्र प्रभूंची आज्ञा मिळाल्या बरोबर प्रभूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि आनंदानं सुग्रीव वानरांना सांगू लागला, वानरांनो चला आता सीतेचा शोध घ्यायचा आहे असं सुग्रीव बोलतोय. विनत नामा महावीर सवे सैना शता सहस्र पूर्वे दाडीला सत्वर सीता सुंदर शोधावया. विनीत नावाचा वीर आहे, तो पूर्व दिशेला सीता शोध घेण्यासाठी शतानुशत त्या ठिकाणी शतसहस्त्र म्हणजे 1,00,000 सैन्य देऊन त्याला पाठवलं. रावणाचे वस्ती स्थान सीता शोधावी सावधान. नगर वन उपवन गिरिगण शोधावे. रावण कुठं राहतोय, नगरात राहतोय का उपवनात राहतोय, गिरीवर राहतोय का कुठं पर्वतावर राहतोय का दरीमध्ये राहतोय, जिथं रावण राहतोय वाटतंय तिथं जाऊन सीतेचा शोध घ्यायचा आहे. तारेचा पिता सुषेण त्याचे सुविवे वंदुनी चरण. सीता शुद्धीसी जावे आपण शोधावी संपूर्ण पश्चिम दिशा. तारेचा नवरा, तारेचे वडील असणारे सुषण, आणि त्या सुषणाला सांगितलं की तुम्ही पश्चिम दिशेला जावा आणि सीतेचा शोध घ्यावा. पिता तैसा शुशूर जाण माझी कळवळ तुझ पूर्ण. सीता पावी सावधान जन विजन शोधुनी. सुग्रीवानं सांगितलं, मामा अहो म्हणलं सासरा बापासारखा असतो आणि लेकराची कळवळ सासऱ्याला असते, त्यामुळं मला राम कार्य करण्याची जी तळमळ आहे त्या तळमळीत तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं पश्चिम दिशेला सीतेचा शोध घ्यावा असं सांगताय. सवे शोधावे राष्ट्र राष्ट्र पुरे पाटणी नगरे समग्र. ग्राम गुहा गिरी कंदर शिखरे शिखर शोधावे. सर्व राष्ट्रो राष्ट्र पाटणो पाटण नगरा नगर जिल्हे जिल्हे शोधा, राज्य राज्य शोधा, देशना देश शोधा आणि सीतेचा शोध घ्या अशी आज्ञा देतो. वानरा माझी अति प्रवर शतबळी नाम महावीर. सेना शतकोटी संभार शोध उत्तरे धाडीला. शतबळ नावाचा वानर आहे, ज्याच्याकडे 100 कोटी सैन्य दिलं, जो वानरांमध्ये बलवान आहे, त्याला उत्तर दिशेला सीताशुद्धीसाठी पाठवलेला. कोठे वसत आहे रावण हे मुख्य शोधावे आपण. करावे सीता गवेषण रघुनंदन सुखार्था. रामचंद्र प्रभूंना सुख देण्याच्या अर्थानं, सुख देण्याच्या उद्देशानं सीतेचं गवेषण करायचंय, सीता शोधायची, त्यासाठी तत्परता दाखवा अशी विनंती राजा सुग्रीव करतात. खंडे पुरे खरवाट नगरे पर्वता सानू स्तोत्र शिखरी गिरी गुहा विवरे कंदरे मेरू पाठारे शोधावे. खरवट गावाच्या खाली खरवट असते, गाव नगर पुर शेत तळे, त्या ठिकाणी नाना प्रकारचे वन उपवन, प्रत्येक ठिकाणी जायचं आहे आणि सीतेचा शोध घ्यायचा आहे असं सांगतात. आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य दिशेचा नैऋत्य कोण शोधू धाडिले कोण कोण सावधान अवधारा. आग्नेय दिशेला, नैऋत्य दिशेला, ईशान्य दिशेला आणि वायव्य दिशेला
कोणाला पाठवतायत ऐका. पद्मानी पदाक्ष कुमुदानी कुमुदाक्ष हे 4 वीराती दक्ष सुग्रीव प्रत्यक्ष सन्मानी. पद्माक्ष कुमुदाक्ष हे 4 वीर कार्य करण्यामध्ये अतिशय दक्ष आहेत, ज्यांचा स्वतः राजा सुग्रीव सन्मान करतायत. कोटी कोटी सेना देऊनी चोगे धाडिले चोकुनी रावणा मारावया शोधुनी श्रीराम पत्नी आनावया. एका जवळ त्या ठिकाणी कोटी सैन्य दिलं, रावणाला धनक्यात मारायचं आणि सीता घेऊन यायची अशा प्रकारची आज्ञा देत आहे. रावण नागवेल तत्वता शुद्धी आणावी शीघ्रता मग मी करीन त्याची आघाता श्रीराम कांता आणि रावण नागवेल तत्वता आणि सीता शुद्धी आणावी शीघ्रता. रावण जर सापडत नसेल, रावण जर सापडला समजा तर त्याला मारायचं, नाही सापडत हात करायचा. माफ करा, जिवंत जर नाही सापडला तर जिवंत मारायचा, पण सीता घेऊन यायची, रिकाम्या हाताने यायचं नाही अशा प्रकारची आज्ञा राजा सुग्रीव देत आहेत. चौघे बोलती अंगवान रावण मशक बापुडे कोण दृष्टी पडली जाण घाई निर्दळन करीन. आणि प्रत्येक वानर चौघाला चौघ म्हणू लागले, राजा अहो काळजी करायची काय गरज आहे, रावण म्हणजे काय म्हणले 10 तोंडाचं किडू, बघितल्या बरोबर ठेक्यात जीव घेता अशा प्रकारे वानर बोलताय. खांदी घेऊन या सीता नाचत येऊ तत्वता सत्य जानगा कपिनाथा सुखी श्री रघुनाथा करू आम्ही. अहो आम्ही खांद्यावर त्या ठिकाणी सीतेला घेऊ, या ठिकाणी येऊ आणि रामचंद्र प्रभूंना सुखी करू अशा प्रकारे वानर मोठमोठ्यानं गर्जना करून बोलतात. आणि दुसरा तराळवना रामाजी वीर प्रबळ शोधू दाडीला पाताळ कोटी दळ देऊन या. कोटी दळ देऊन या. तार आणि तरळ यांना सीता शुद्धी आणण्यासाठी पाठवू लागलेला आहे, कोट्यावधी सैन्य देऊन असं सांगतायत. आतळ वितळ सुतळ रसताळ महातळ तळातळ आणि पाताळ सप्त पाताळे शोधावे. आतळ सुतळ तळातळ महातळ आणि पाताळ अशा प्रकारची जी सप्त पाताळ आहेत, त्या सर्व 7ही पाताळांची माहिती घ्यावी, तिथं सीता शोधावी अशी राजा आज्ञा देत आहेत. पाताळ शोधावयाची गती मी सांगेन जैशा रीती तुम्ही शोधावे त्याच स्थिती सावधान व्रती अवधारा. आणि सुग्रीव सांगू लागलेला आहे, पाताळ शोधण्याची जी काही गती आहे, जी काही पद्धत आहे ती कशी आहे मी तुम्हाला सांगतो, मी जशी जशी सांगतोय तसं तसं तुम्ही करायचं आहे असं सांगू लागले. पाताळ लोका माझी जाण कोटे नंदताये कोण सुग्रीव सांगताये आपण सीता सावधान शोधावी. पाताळाच्या ठिकाणी कुठं कोण नांदत आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि मी जसं जसं सांगितलंय तसं तसं कार्य करा, सीता शोधा असं सांगताय. आतळी वसे मयू पुत्र बळ नामे बळ प्रतापे बळ त्याचा मंत्री हलकल्लोळ दुर्धर दैत्य मळ त्यांचा. आतळ नावाच्या पाताळामध्ये मय नावाचा दैत्याचा मुलगा कोण राहतोय त्या ठिकाणी बळ, आणि त्या बळाचा प्रधान हलकल्लोळ अशा प्रकारचे बलवान आहेत आणि त्या ठिकाणीही जायचं आहे आणि सीता शोधायची आहे असं सांगतात. ते शोधावया रावण आडवे
लिया दैत्यगण रावणा सहित त्या ते मर्दोण सीतापण अनावे. आणि तिथं जर रावण सापडला आणि तो जर युद्ध करू लागला, नीट ऐकत नसेल तर जीवच मारायचा युद्ध करून आणि सीता शोधून आणायची असं सांगू लागलं. वितळी वसे आटकेश्वरा उमाकांत कर्पूर गौर जेथील आटक नदीचा पूर सुवर्ण संभार प्रभावे. वितळ नावाच्या पाताळाच्या ठिकाणी हाटकेश्वराचं मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी एक गंगा आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागले. रावण शिवाचा शिवगाण तेथे सापडलिया जाण त्याचा घेऊन या प्राण सीतापण अनावी. रावण भगवान शंकराचा भक्त आहे, त्यामुळं मंदिरावर जर सापडला तिथंच त्याची गच्ची दाबायची म्हणले, त्याचा जीव घ्यायचा आणि सीता शोधून आणायची. सुतळी मा वैष्णव बळी ज्याचा द्वारपाळ वनमाळी प्रल्हाद वसे त्याचे जवळी वैष्णव कुळी नांदत. आणि सांगू लागलेले आहेत सुतळ या ठिकाणी महावैष्णव असणारा बळी राहतो, ज्याच्या दारामध्ये भगवान वामन आहेत आणि त्या ठिकाणचं राज्य भक्त प्रल्हादाचं आहे. आणि तिथं तुम्ही काय करायचंय, तेथे सीतानी रावण स्वयं शोधावी शोधावे सावधान सापडता घेऊन प्राण सीतापण अनावे. आणि तिथं जर रावण सापडला तर जीवच घ्यायचा. प्रत्येक ठिकाणी सांगितलंय मला, त्याचा जीवच घ्यायचा आणि सीता आणायची असं राजा सुग्रीव सांगू लागला. त्रिपुर वेदोनी शंकरा रसातळे मयासूर शिवे स्थापिला महावीर सहपरिवार वसत आहे. आणि त्रिपुर नावाच्या दैत्याला मारून भगवान शंकरांनी त्या ठिकाणी रसातळाच्या ठिकाणी मयासूर नावाच्या दैत्याची स्थापना केलेली आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा जायचं आणि काय करायचं, तो सोयरा रावणासी तेथे तो असेल सीतेसी जीवे मारून या त्यासी जानकीसी आणावे. आणि तो राक्षस रावणाचा पाहुणा आहे. आता पाहुणा कसा असतो महाराज, आरडणारे राक्षसांचे पाहुणे, गायन करणारे आपले पाहुणे, भजन करणारे. ते माझे सोयरे सज्जन संगाती पाय आठविते विठोबाचे. भगवान विठ्ठलाचं भजन करणारे वैष्णव महाराज आणि किती वेळेस आरडणारे राक्षसाचे सोयरे असतात. तो मयासूर असणारा राक्षसाचा पाहुणा आहे रावणाचा. आणि तिथं जर रावण सापडला तर त्याला मारायचं, सीता आणायची असं सांगतात. मातळी कुद्रू सुता देवी पधर क्रोधयुक्त सर्प वसताती समस्त रावण तीत शोधावा. आणि महातळाच्या ठिकाणी महातळी कद्रुसूत, महातळाच्या ठिकाणी कद्रूची मुलं साप राहतात, जे विषधारी आहेत, रागीट आहेत. त्या ठिकाणी सुद्धा जाऊन रावणाचा शोध घ्यायचा आहे. जरी या तुडला दृष्टी तरी मारून त्या उठा उठी सीता नावे गोरटी सुख संतुष्टी श्रीराम. आतळाच्या ठिकाणी, सुतळाच्या ठिकाणी, रसातळाच्या ठिकाणी कुठे जरी रावण दिसला तर मारायचा म्हणले आणि सीता शोधून आणायची. तळातळी उत्तव दानाव पणी मुख्य रायाचे नाव निवात कवच वीर सर्व वीर स्वयस्मेव विंद्राचे. तळातळाच्या ठिकाणी दानव राहतात, त्या ठिकाणी फणी नावाचा मुख्य राजा राहतो आणि निवात कवचासारखे राक्षस तिथं राहतात. त्यांना मारायचं किंवा तिथं रावण शोधायचा, मारायचा असं सांगू लागले. धनुजन्मे दावन मादी टाळक नाम विधी संख्या नवे शंख शब्दी ती मुख्य द्वंद्व इंद्राचे. धनुजन्मे दावन मांदी
दानवांच्या मध्ये धनु जन्मला, जो बरोबर आहे. तव टाकळ नामविधी. हम्म. त्या ठिकाणी शंख शब्दी इंद्राचे मुख्य शत्रू त्या ठिकाणी राहतात आणि त्या शत्रूंबद्दल काय करायचंय ऐका. ते आतुडलिया रावण तो निर्दाळावा, पण आडवे दानवालिया जाण त्याचे कंदन करावे. इंद्राचे शत्रू असणारे दानव त्या ठिकाणी राहतात आणि ते दानव जर रावणाला मारताना आडवे आले तर म्हणले ताण घ्यायचं नाही, आडवे आले की तुडवायचे, जेवढे आडवे आले तेवढे मारायचे आणि सीता घेऊन यायचं असं सांगू लागलं. दानवांची असंख्य सृष्टी, तुम्ही वानर कोट्यानुकोटी, राम कार्य लक्षुनी दृष्टी उठावटी मारावे. राम कार्य लक्षोनी दृष्टी, राम कार्य दृष्टीत लक्षात घ्यायचं. जेवढे दिसतील, जेवढे आडवे येतील, सीता शोधीसाठी आडवं येणाऱ्याला मारायचं असं सांगू लागलं. दानवांचे आती मर्दान रणे करुणी रणकंदान, जीवे मारुनी रावण सीतापण आणावे. दानवांचं अतिशय भयंकर कंदन करायचं, सीता शोधायची आणि आणायची असं सांगू लागलं. सातवे पाताळी मानाग सतशस्त्र फना भोग, वासुकी प्रमुख अनेक पद्मिनी भोग भोगिती. आणि सातव्या पाताळाच्या ठिकाणी महानाग राहतात, जिथं 1000 फण्यांचा कोण राहतो, 1000 फण्यांचा शेष राहतो. त्या शेषावरती शेषशाही भगवान तिथे आहेत असं सांगू लागलं. स्वर्गी उर्वशी रंभा सुंदरी, का पाताळी पद्मिनी नारी, त्याची सौंदर्याची थोरी चराचरी वाखाने. स्वर्गाच्या ठिकाणी उर्वशी रंभा सुंदरी आहेत आणि तशाच पाताळाच्या ठिकाणी पद्म नागिनी आहेत, त्या ठिकाणी पद्मिनी नारी आहेत. त्यांच्या सौंदर्याची थोडी वर्णन करणं शक्य नाही असं सांगतात. ते आती सावधानता, स्वयं शोधा करुणी लंकानाथा, सापडिल्या करुणी गाता, सवेग सीता अनावी. सवेग सीता अनावी. तिथं जर सापडला रावण तर काय करायचं, त्याला हिसकायचं, हिसका द्यायचा, त्याला मारायचं, सीता घेऊन यायचे अशा प्रकारे सांगतात. त्या तळी 30 योजनावरी, शेष वसे सहस्र शिरी, ज्याच्या शरीर भोगावरी निद्रा करी श्रीरंग. आणि तिथून पुढं म्हणले 300 योजनावरी, 300 योजनावरती भगवान विष्णू त्या ठिकाणी शेषावरती झोपतात, जिथं माता लक्ष्मी त्यांच्या पायाची सेवा करतात असं सांगू लागलं. ते जानकी दशशीर सावध शोधावी, सत्वर सापडलिया करुणी मार सीता सुंदर आणावी. तिथं जाऊन सीता शोधायची म्हणले, तिथं जाऊन रावण शोधायचा, जर सापडला की रावण मारायचं आणि सीता आणायची. अशा प्रकारची दुर्धराज्ञा राजा देऊ लागले. शुद्धी करावी तेतवरी, ते तोणी परतावे वानरी, वाट काढिता पुढारी, तुम्ही शोध आघोरी पडाल. आणि तिथून सांगितलं हो का म्हणले, तिथून गपचूप रिटर्न यायचं, परत यायचं. त्याच्या पुढे जर गेलात तर आघोरामध्ये पडाल असं सांगू लागले. त्याहुणी तळी अत्यंती, कांदता मित्र मानर, त्याहुणी तळी कुरमध्ये का आवरण दोक, त्या तळी. त्याच्या खाली गेलं की नरक लागतो म्हणले. आणि नरकामध्ये नाना प्रकारचे कुर्म म्हणजे कासवाची आवरण आहेत, वेगवेगळ्या सापांची आवरण आहेत असं सांगू लागले.
नरका जाती पापीनर तुम्ही सांडून ते मोह राम नामाचा करुणी गजर भला सत्वर श्रीरामा. आणि तुम्ही त्या ठिकाणी जायचं नाही म्हणले कारण तिथं पापी लोक जातात. तुम्ही तर जय श्रीराम वाले आहेत. आणि जय श्रीराम वाले पुण्यवान आहेत. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करायचं आणि नरकाचा रस्ता नाही जायचं. स्वर्ग भोग नावडे जासी पुण्य करीती भोग इच्छेसी हे जीव होती पाताळवासी निज पुण्यासी भोगावया. स्वर्गाची इच्छा न करता भोगाची इच्छा करून जे पुण्य करतात ते पाताळातले भोग भोगतात. आणि स्वर्गाच्या इच्छेनं जी पुण्य सत्कर्म करतात ती स्वर्गात जातात. अशा पद्धतीचं वर्म सांगू लागलेले. पुण्य नाही तिळवरी जे केवळ पापाचारी ते नरपचते नरकांतरी पापे करी महापापे. तिळभरही ज्यांनी जीवनात पुण्य केलं नाही ते मात्र नरकात जातात आणि पापाचं आचरण करणारे दुःख भोगतात असं सांगू लागले. वीरा सुग्रीव सांगे गरजोण तुम्हासी नागवे जे रावण शीघ्र शुद्ध्या नावे आपण त्याचे निर्दळन मी करीन. आणि सुग्रीवाने सांगितलं म्हणला तुम्हाला जर रावण सापडतच नसेल तर काय करा त्याला धरा आणा मी मारतो असं सुग्रीव बोलला. वानर बोलते कैवाडे रावण दहा तोंडाचे किडे सगीता बांधून रुकडे रामा पुढे अनुजी. वानर म्हणू लागले रावणा म्हणले त्याला मारायला काय लागले 10 तोंडाचं किड म्हणले ठेक्यात तर मारतो आम्ही. असा आवेश जोश असला पाहिजे महाराज. भारतामध्ये प्रत्येकानंच म्हणलं पाहिजे पाकिस्तानला मी खतमच करतो. जिवंत देशाचं लक्षण आहे. नाही तर काय चाललंय की काय देणं घेणं नाही ना आपलं ना आपणच असं नाहीये. वानर जिवंत होते राम कार्यात रावणाचा जीव घेण्यासाठी आणि गरज पडली तर आपला देण्यासाठी तयार होते. पाताळ शोधावयाची गती सुग्रीवे केली आती निगुती तार वानर स्वर्गा प्रति धाडिते स्थिती अवधारा. पाताळाचे सगळे झाले मरत. तार नावाच्या वानराला स्वर्ग गतीकडे पाठवतोय सुग्रीव. कशा पद्धतीत तार वानर तेजोराशी सेना शतकोटी तया सरसी सुग्रीवे धाडीला स्वर्गासी जानकीसी शोधावया. सीतेला शोधण्यासाठी तार नावाच्या वानराला स्वर्गाला 100 कोटी सैन्य देऊन पाठवू लागला. कसा पाठवतोय सुग्रीव बोले तारा प्रती मी सांगेन स्वर्ग गती सीता शोधावे शारीती सावधान व्रती निज बळे. ताराला राम त्या ठिकाणी सांगू लागला सुग्रीव की स्वर्गाला जायचंय जशी कशी कशी गती आहे मी तुला सांगतो आणि तसं तसं सीतेचा शोध घ्यायचा आहे. प्रतही हुनियावरती सूर्यमंडळा खालती यक्ष रक्ष गंधर्व वसती तेथे सीता सती शोधावे. पृथ्वीवरून वर आणि सूर्यमंडळाच्या खाली यक्ष रक्ष अशा प्रकारची गण राहतात. तिथं जायचं सीता शोधायची. स्वर्ग लोक आहे ती बहुत मी सांगेन सकाळी सीता शोधावे तेत तेत सावचित्त निजव्रती. आणि अनेक प्रकारची स्वर्ग लोक आहेत. तिथं जायचंय आणि सीता शोधायची आहे लक्ष देऊन शोधायची आहे असं सांगताय. सूर्यलोक लक्षांतरी लक्ष योजने सोमत्यावरी तारा लोक त्याहीवरी लक्षांतरी वसत आहे. आणि तिथून वर त्या ठिकाणी स्वर्ग सूर्यलोक आहे. 1 लक्ष योजन त्याला सोमल म्हणतात. त्याच्यावर तारालोक आहे 1,00,000 योजनानं असं सांगू लागले. तारालोकाहुनी वरी बुद्ध लोक लक्षांतरी बुद्ध लोकांच्याही वरी दुलक्षांतरी भृगुलोक. त्याच्यावर 1,00,000 योजन तारा लोकगण आहे
आणि त्याच्यावर भ्रूलोक आहे, अशा पद्धतीमध्ये 2 लक्ष योजनावरती बुधलोक आहे, अशा पद्धतीत सांगू लागले. दैत्य गुरु भ्रगगुप्ती रावणा शुक्राती प्रीती ते पावा निश्चिती सीता सती समवेत. आणि भृगु लोकाचा राजा शुक्र आहे. शुक्र दैत्यांचा गुरु आहे. त्यानंच असले नासकेदंडे यांना शिकविलेले आहेत म्हणले. आणि त्याचं रावणाचं जमतंय आणि त्याच्यामुळं तिथं रावण सापडू शकतोय. दिसला की रट्टे द्यायचे म्हणले त्याला, असं सांगू लागतं. ते देखिल्या सीता सुंदरी बळे अनिता निजगजरी शुक्र बुद्धी आडवा आला जरी अवधारी ती विषयी. सुग्रीवानं सांगितलं तिथं जर सीता दिसली तर घेऊन यायची म्हणले. आणि जर ते शुक्र फिक्र जर आडवा आला तर त्याला कसं कसं मारायचं सांगतो. मग मारू नये गा ब्राह्मणा श्री वामणे केलासे तो काना फोडून या दुसरी या नयना रामगणा आणावे. सुग्रीवानं सांगितलं वानरांनो बामन मारायचं नाही म्हणले. बामन मारायचं नाही पण सोडायचं बी नाही म्हणले. तुम्हाला आयडिया सांगतो. वामनानं त्याचा एक डोळा आंधळा केलाय म्हणले. आपण दुसरा करायचा म्हणले. असं बोट घालायचं म्हणले दुसऱ्या डोळ्यात बुबुळच बाहेर काढायचं. बामन आंधळ करायचं तिथं सोडून द्यायचं म्हणले. का राम कार्यात आडवं येते ना म्हणले. जीव घ्यायचा नाही पण रोज ठ्यासा लागून तोंड फुटलं पाहिजे. अशा प्रकारे सुग्रीव सांगू लागला. श्री वामणे कैलासे तो काना फोडून या दुसरी या नयना रामांगणा नाभी. तेथे नसलिया सीता सती तरी निघावे शीघ्र गती. शुक्र लोकावी वरती 2 लक्ष भौम लोक. तिथं जर सीता नसली म्हणला तर परत या तिथून. मग त्याच्यावर 2 लाख योजन. बघा योजन मोजित राहा. कारण 14 लक्ष योजनावर कोण आहे? सूर्य म्हणतात. हे सगळं मधला कार्यक्रम आहे बरं का. 2 लक्ष योजन कोणतं लोक आहे? शुक्र लोकाच्या वर 2 लक्ष योजनानं. भौम लोकाच्या वर 2 लक्ष योजनानं. हा भौम लोक आहे. शुक्र लोकाच्या वर 2 लक्ष योजनानं भौम लोक आहे. भौम म्हणजे मंगळ ग्रह आहे असं म्हणायचंय. भौमालोकाच्याही वरी 2 लक्ष योजनांतरी देवगुरु वस्ती करीत जो सुरवरी निज पूज्य. भौमलोकाच्या वर 2 लाख योजनानं देवलोकांची वस्ती आहे जे सर्वांना पूजनीय आहेत असं सांगतात. त्याहुनी 2 लक्ष योजनी सूर्य सुत वसे शनी. लक्ष योजन त्याहुनी वस्ती मुनी सप्त ऋषी. आणि तिथून वरी 2 लाख योजनानं सूर्याचा सुत असणारा कोण राहतोय त्या ठिकाणी? सप्त ऋषी. सूर्य सुत शनी यम आणि शनी हे 2 जण सूर्याचे मुलं. शनी त्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यावर 2 लक्ष योजनानं सप्त ऋषी राहतात. हे सगळे आपल्याला झोपेतून वरी बघितलं की ते 7 चांदण्या दिसतात बघा. ते सप्तर्षी शनी वगैरे असे तारे आहेत असं सांगू लागले. ते आहे अरुंधती तिसी पुसावे सीता सती. ती सांगेल युगानुगती श्रीराम प्रती सत्यत्वे. आणि त्या सप्तऋषीच्या ठिकाणी अरुंधती माता राहतात. त्यांना विचारायचं त्या माता योग बळानं सीतेची शुद्धी सांगतील असं सांगू लागले. ते 2 दशलक्ष योजना जगती वसत आहे श्रीराम
अमरावती इंद्र नांदे तो पूर तिप्पती स्वर्ग संपत्ती समवेत. तिथून 10,00,000 योजनावर अमरावती आहे म्हणले स्वर्गाची राजधानी आणि तिथं इंद्र राहतो असं सांगू लागले. ते घेऊन सावे सीतारत्न चैत्ररथ नंदवंदन कल्पतरूंचे उद्यान स्वयं शोधून पावे. आणि तिथं सीता शोधायची. चैत्र रथ नंदनवन इंद्राचं त्या ठिकाणी ते सगळं शोधावं. तिथं रावण कुठं लपलाय का बघावं आणि दिसला की मारायचं आणि सीता आणायची अशी आज्ञा देते. ते थोडी त्रिलोक्य सकाळ सरले स्वर्ग मृत्यू पाताळ त्याही वरी आहे स्थळ जनक बाळा शोधावया. आणि सांगू लागला महाराज सुग्रीवाला काय माहितीये महाराज किती अभ्यास सुग्रीवाला. सुग्रीव सांगू लागला आता स्वर्ग मृत्यू पाताळ संपलं म्हणला. मग त्याच्याही वर कुठंतरी सीता शोधता येते म्हणला. सांगतो तुम्हाला. कैलासगिरीचे पाठारी कुबेराची अलका नगरी स्वर्ण कमळे सुगंधकारी सजीव सुरोरे विकासते. कैलास पर्वताच्या जवळ म्हणले त्या ठिकाणी कुबेराची अलकावती सुंदर नगरी आहे. तिथं जायचं सीता शोधायची. ज्या कमळाचा सुगंधू घेता ब्रह्म होय स्तब्धू ते शोधावे श्रीराम वधू कुबेर ज्येष्ठ बंधू रावणाचा. तिथंही जायचं म्हणले अलकावतीच्या ठिकाणी लयच सुगंधित कमळाचे फुलं आहेत म्हणले. आणि हे रावण म्हणले त्या कुबेराचा भाऊ आहे. कवा कुबेर तिकडं फुटला असला रावणाच्या बाजूने झाला असला तर तिथंही रावणाला धरून मारा सीता घेऊन या असं बोलत. ती लोकावणी वरती रावणा जावया कैची शक्ती जवळी आहे सीता सती तिची निगती राक्षसा. आणि मग सुग्रीव सांगू लागला एवढ्याच्या वरी रावणाची जायची हिंमत नाही. पण म्हणू लागले नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे माय बापा. सीता सोबत असल्यामुळे सीतेच्या सामर्थ्यानं तो जाईल. कारण कसं आहे उजेड असला की आंधळही पळू शकतं. तशा पद्धतीत रावण पुढे जाईल असं सांगताय. सीतेचे हरण संगती राक्षस पावती ऊर्ध्वगती हे बोलिले बहुता ग्रंथी सत्य जाणती सात्विक. सात्विक लोकांना हे सत्य कळल म्हणले नाथ महाराज. सीतेच्या गतीनं राक्षस वर जाऊ शकतात. आणि बरोबर आहे की सीतेच्या संगतीने त्यांचा उद्धार झाला. नाही तर राक्षस नरकाशिवाय कुठे जाणार आहेत. नाथ महाराज सांगतायत अनेक ग्रंथामध्ये असा संतांनी भाव व्यक्त केलेला आहे जे सात्विक आहेत त्यांना हा भाव समजेल. तिने लोकावणी बाहेरी भक्त कृपाळू श्रीहरी अललक्ष लक्ष लक्षांतरी कृपेने करी दूर लोका. त्रिलोकी होता प्रलय काळ. कुठे तिन्ही लोकांपेक्षा बाहेर भक्त कृपाळू श्रीहरींनी लक्ष अलक्षात अशा प्रकारचं ठिकाण ध्रुव लोकाची निर्मिती केलेली आहे. कशी केली आहे का केली ऐका. त्रिलोकी होता प्रलय काळ ध्रुवासी करा नवे चळ तो सर्वदा चळ याला ढळ ध्रुवपद. त्रिलोकात प्रलय जरी झाला तर ध्रुव लोकाला धक्का लागत नाही. आढळ असणार ते स्थान आहे म्हणून त्याला आढळ पद म्हणतात असं सांगतात. ध्रुव वीर शूर भगवत रक्त दे कोणी सीता क्रंदत पाडून रावणाचे दात सीता निशीत सोडविल. आणि तिथं जर रावण गेला असला म्हणले तर ध्रुव हा रामाचाच भक्त आहे. त्यामुळे त्यानंच रावणाच्या 2 कांसुलीत देऊन गचलांडी देऊन सीता शोधून घेईल. त्यामुळे तिथं तुम्हाला पाहुणचार नक्की होईल. बघा राम भक्त किती लांब राहू द्या त्याच्या घरी गेले की या बसा होतय चहा पाणी होतय. ध्रुव हा रामाचा भक्त आहे त्यामुळे निश्चित भगवत कार्य करेल भगवत कार्याला सहकार्य करेल असं सांगताय. ध्रुव आढळपदी सीता प्रतिपाळी
येईल जैसी माता त्यासी पुसावे तत्वता श्रीरगुणाता सुखार्थ. रामचंद्र प्रभूंना सुख देण्यासाठी ध्रुवाला विचारा, ध्रुवाला जर सीता सापडली असली तर तो मातेसारखा तिचा सांभाळ करेल असं सांगतो. ते न लभे जनक बाळ आणि स्थळाती प्रबळ ते मी सांगेन सकळ सुनिश्चळ अवधारी. लक्ष देऊन ऐका म्हणला, तिथं जर सीता सापडत नसली तर आणखी काही 4-2 ठिकाणं सांगतो. लक्ष देऊन ऐका, तिथं सीता शोधा. ते जावया कधी एकीची गती विकल्प सांडूनिया चिती ते त्यात स्थानाची प्राप्ती जाणनिश्चिती. महावीरांनो त्या ठिकाणी जाण्याबद्दल कशी शक्ती असेल म्हणाल तर निश्चय राहा, राम कार्यात शक्ती नाही, फक्त कार्य करा असं सुग्रीव सांगतो. पृथ्वी पासून कोटी योजना लोक वसे जाण ते वसती कल्पायुजण ते वस्ती स्थान तयाचे. पृथ्वी पासून कोटी योजनावर महालोक राहतात आणि त्या महालोकाच्या ठिकाणी कल्प आयुष्य, ज्यांना कल्प अनेक कल्पापर्यंत मरणच नाही, ती लोक तिथं राहतात असं सांगतात. ते शोधावी गा सीता त्याहुनी कोटी योजना वरता जनक लोकाही वसता तिथील अवस्था अवधारी. तिथून पुढे 1 कोटी योजनावर कोणतर लोक आहे म्हणले? जनलोक. जनलोक आहे आणि त्या जनलोकाची अवस्था आहे का असं सांगताय. ते ऊर्ध्वरी ते योगी लेखा ते वस्ती सनकाधिक सीता पुसावी आवश्यक ते निष्कंटक सांगतील. तिथं ऊर्ध्वरेते लोक राहतात. ऊर्ध्वरेते काय वगैरे जे योगी लोक आहेत, हे योग बाळानं ज्यांनी सतसत विवेक बुद्धी जिवंत ठेवली काम विषयाच्या संदर्भात, असे ऊर्ध्वरेती लोक त्या ठिकाणी राहतात, जे सनक सनंदन सनत कुमार असे योगी आहेत. ते मात्र राम कार्यात निष्ठंकपणे सहकार्य करतील असं सांगतात. ते थोडी 2 कोटी योजने आधी वसताये तपोलोक वैराज देता दिवास का तपस्वी देख अतिशांत. तिथून पुढे 2 कोटी योजनावरती कोण राहतात? वैराज देव राहतात. वैराज देव म्हणजे ज्यांचं तप कसं आहे? अतिशय सात्विक तप आहे, कसल्याही प्रकारची तपामध्ये कर्कशता नाही, असे वैराज देव त्या ठिकाणी राहतात. बघा केवढी मोठी सृष्टी आहे. आपण आपल्याच घरात म्हणतो माझ्यासारखा कोणीच नाही, की नाही? किती मोठी सृष्टी आहे. नाथ महाराज सांगू लागले, तपे तापस करुकक्ष होत क्रोधयुक्त नित्य सत्य अल्पासाठी शाप देत तिने भस्म होत तपश्चर्या. होते काय माहितीये का? तप करायला लागलं की माणूस तपानं ताप खवळतो, कर्कश होतात महाराज, तांबी स्वभाव होतो तप करणाऱ्या लोकांचा. आणि छोट्या छोट्या गोष्टीला याचं वाटोळ होईल आणि त्याचं वाटोळ होईल. वाटोळ होण्यासाठी तुमचं पेट्रोल जळालं, दुसऱ्याला शाप देत असताना आपलं पुण्य संपुष्टात येतं बरं का, लक्षात ठेवावं. त्यामुळे शाप देण्याच्या भानगडीत पडणे नाही. परंतु काही कर्कश लोकांच्या ते लक्षात येत नाही, त्यामुळे ते चुकत असतात असं नाथ महाराज सांगू लागले. ऐसे तापस ते नव्हे वैराज देवाती शांत तप करीती उपकारार्थ दीन समस्त तारावया. आणि असे कर्कश वैराज देव नाहीत तर ते तप कसं करतात? शांत. म्हणजे आपली आपली भक्ती शांतपणे करावी. उग लोकांना हे होईल ते होईल, लोकांचं वाटोळ चिंतितो तो साधू नाहीच. आणि असे साधू स्वतःही नरकात जातात जे दुसऱ्याला शाप देतात आणि दुसऱ्याचंही वाटोळ करून बसतात. त्यामुळे वैराज देव ही शांत तप करणारी संत आहेत असं सांगतात.
बाये करिता भगवत कीर्ती, ज्या कर्मे जे जे राहती ते ते संपूर्ण ते करीती उद्धरार्थी दिनांचा. दीन लोकांचा उद्धार होण्यासाठी बाह्य कर्म जे जे करणं अपेक्षित आहे ती ते कर्म करतात, असं वैराग्य देवाचं विश्लेषण करतायत नाथ महाराज. त्यासी करोनिया नमान सीता पुसावी, आपण पुढे आहे ब्रह्मभुवन सीता शोधन करावे. आणि अशा वैराग्य देवांना वंदन करावं आणि त्यांना सीता विचारावी, ते निश्चित सांगतील. आणि त्यांच्या पुढे ब्रह्मलोक आहे असं राजा दशरथ बोलतोय. तपोलोकावणी देखा चारे कोटी उंचाधिक, वसताय सत्यलोक चतुर्मुख निज स्वामी. तपोलोकाच्या वर 4 कोटी योजनावरती सत्यलोक आहे, जिथं ब्रह्मदेव राहतो असं सांगताय. सृष्टी स्वजी स्वयं ब्रह्मा, त्याचे लोकाचा निज महिमा. सावधान ऐके प्लवंगमा, नाही उपमा त्या स्थानाला उपमाच नाही. ब्रह्मदेव स्वतः चतुर्मुखी त्या ठिकाणी राहतो असं नाथ महाराज सांगतात. ते मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध तपविशद मूर्तिमंत. तिथं मूर्तिमंत वेद राहतात, मूर्तिमंत धर्म आहे, मूर्तिमंत वेद आहे, मूर्तिमंत तप आहे, मूर्तिमंत सर्वच गोष्टी आहेत. मूर्तिमंत म्हणजे साक्षात चालतं बोलतं बरं का. कारण वेदाचं प्रतिपादन ब्रह्मदेवानं सृष्टीला केलेलं आहे, म्हणून ब्रह्मदेवाला विधी म्हणतात. विधी या शब्दाचा अर्थ होतो कायदा. आताच्या भाषेत संविधान. अशा प्रकारचा तिथं एकंदरीत स्वधर्माचं संविधान, स्वधर्माचं शिष्टाचार, स्वधर्माचं सर्वस्व सत्यलोक आहे असं सांगतात. गायत्री वेद बीजाती गुप्त, मूर्तिमंतासे तिथ वाचा मूर्तिमंत वर्तत, दया मूर्तिमंत उल्हासे. गायत्री हे वेदबीज गुप्त आहे, ज्या ठिकाणी मूर्तिमंत राहतात त्या ठिकाणी वाचा मूर्तिमंत राहते. जिथं दया, म्हणून दया तीर्थ धर्म म्हटलेला आहे बरं का. धर्म तीर्थ सुखागम. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व सुखाचं नांदन आहे असं सांगू लागले. तिनी आग मूर्तिमंत, तिनी एकत्वे नांदत, सत्य सत्य लोकी मूर्तिमंत सत्य तीर्थ असे ना. दया, क्षमा, शांती ह्या तिन्ही गोष्टी राहतात. तिथं सत्य लोकात सत्य राहतं असं सांगू. ते लोकी वस्ती कोण लोका, जे गायत्री मंत्र जापक, जे ब्राह्मण तीर्थोपासक योगापासक निष्कर्मे. तिथं कोण राहतात? जे तीर्थ उपासक आहेत, योग उपासक आहेत, गायत्री मंत्राचे उपासक आहेत, अशी लोक सत्य लोकाला पोहोचतात असं सांगतायत. ब्राह्मण काही जे निमाले, गोरक्षणार्थ जीव गेले, परोपकार्यार्थ प्राण वेचले ते पावले सत्य लोका. जिही निष्काम द्विज पूजिले, कोणत्याही अपेक्षेशिवाय ब्राह्मण पूजा, निष्काम द्विज भजिले. त्यानंतर सांगतायत जे गोरक्षकी निमाले, गोरक्षण करत असताना, गायीचं राखण करत असताना, आता आमचे गोरक्षक बजरंग दलाचे कार्यकर्ते वगैरे कार्य करतात महाराज. कार्य करत असताना कधी कधी त्यांच्या हत्या होतात या म्लेच्छांकडून, या धर्मशत्रूंकडून. कधी कधी आमचे गोरक्षक मारले जातात. मग हे काही नरकाला जातात का? नाही, ती सत्य लोकाला जातात. आणि त्या ठिकाणी त्यांचा थाट असतो, त्या ठिकाणी त्यांना सर्व सन्मान मिळतो. आणि गोरक्षकावर हसणारी सगळी नालायक नरकात जातात. आणि त्यांच्या मात्र तोंडात अंगात किड्यात सगळे आळ्या पडतात. ते तडपू तडपू रोज मारतात. त्यामुळे लक्षात घ्या, गोरक्षकांना सहकार्य करा. गोरक्षण हा आपला धर्म आहे, गोवर्धन हा आपला धर्म आहे.
गोवर्धन बना, गोवर्धक बना, गोरक्षक बना, सत्यलोकाचे अधिकारी बना असं सांगतात. जी निष्काम द्विज पूजिले, जी निष्काम द्विज पूजिले, जी निरपेक्ष योजन केले ते पावले सत्यलोक. कोणत्याही अपेक्षेशिवाय गोब्राह्मणाचं प्रतिपालन, त्यांना त्या ठिकाणी संरक्षण देणं, त्यांची पूजा करणं आणि अशी सर्व सत्कर्म ज्यांनी केलेत ते सत्यलोकाला जातात. जे कृपाळू दिनार्थ लेखा, जे दयाळू बंध मोचक, जे सत्यवादी नित्य सात्विक ते सत्यलोक निवासी. हे कृपाळू दिनार्थ देख, गरीब बघितल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये कृपा येते, त्यांना सहकार्य करावं ही भावना येते. गरीब बघितलं की लुटायची भावना येणारे नरकात जातात, आणि गरीब बघितल्यानंतर त्यांच्यावर दया करावी ही भावना करणारे सत्यलोकात जातात. जे दयाळू बंध मोचक, दुसरी बंधनात आहेत, गरिबीत पडलेले आहेत, महाराज त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. एखादा कोणत्या अडचणीत आहे त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो, असे सात्विक जन सत्यलोकात जातात. जे परापवादी जे परांगणी नपुसक, जे पराद्रव्य पराडमुख ते सत्यलोक निवासी. जे परापवादी मुख, दुसऱ्यावर टीका करत असताना जे मुखे असतात, म्हणजे टीका करत नाही, नाहीतर काय लागले लोकांना माहिती का, लईच नाद. एखाद्यावर त्याचं काय खरंय, उग विनाकारण महाराज टीका करून नरकाला जातात. पण दुसऱ्यावर टीका करायच्या वेळी जे मुक्यावणी वागतात, गप्प बसतात, दुसऱ्याची बायको बघून जे नपुसक होतात. नाहीतर काही जणांची मर्दानगी उड्या मारते परस्त्री बघितल्यानंतर, ती मर्दानगी नरकात घेऊन जाते. त्यामुळं परस्त्रीच्या समोर नपुसक असल्यासारखं भावनाहीन राहावं माणसानं, आणि भावना फक्त भगवंतामध्ये ठेवावी. परदरव्या प्राणमुख, दुसऱ्याचा पैसा बघितल्यानंतर ज्यांना त्याचा लोभ निर्माण होत नाही, आपला आपला हक्काचा कमवण्याबद्दलच जे विचार करतात आणि दुसऱ्याच्या द्रव्याकडे जी अभिलाषा ठेवत नाहीत, असे लोक सत्यलोकात जातात. बाकीचे मात्र मग नरकाला जाण्याचे अधिकारी. ऐसी सत्यलोकीची स्थिती, तेथील ब्राह्मण अधिपती, ब्रह्मसृष्टी आहिवती नाही निश्चिती महावीरा. आणि तो सत्यलोक आहे, तिथली स्थिती ब्रह्मदेवाच्या हातात आहे, ब्राह्मण तिथले राजे आहेत, आणि याच्या पुढे ब्रह्मसृष्टी नाही असं सांगू लागलं. रावण पोलस्तीचा सुतू, तोय भ्रमयाचा नातू, असेल सत्यलोकांतू सीता सम वेतू राहिला. म्हणले रावणाचा ब्रह्मदेवासोबत विवशील आहे, म्हणले तिथं जाऊ शकतोय, तो नातू आहे तिचा, त्यामुळे तिथं जर दिसला तर द्यायचे रट्टे ना आणायचा वडून असं सांगू लागलं. पावा इंद्रावर सरोवरी, का साम सोमावन वृक्षांतरी, एक त्या ठायाची थोरीत चराचरी अनुपम्य. इंदिरावर सरोवराच्या ठिकाणी बघावा, आणि त्या सरोवराच्या ठिकाणी वृक्ष कशी आहेत, त्या सरोवराचं महिमान कसं आहे म्हणले सांगतो, ऐका. इंदिरावर सरोवरी करीती स्नान, सर्वर रसाची गोडी जाण, सर्वांगी पावे आपण अमृतपान ते पिके. इंद्रा सरोवराच्या ठिकाणी जर स्नान केलं तर सर्व प्रकारचा आनंद मिळतो महाराज, सर्व प्रकारची गोडी प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो, आणि त्याच्या पुढं सर्वच काही फिकं वाटतं, अमृत पेन सुद्धा असं सांगतो. ते घडलियाच भाग्य स्नान, गादा घोडी गोडी पावे पूर्ण, सीता समवेत रावण तिथे आपण घेऊ सावा. आणि तिथं जायचं आणि सीतेसहित रावण असलेला शोधायचा असं सांगू लागले. साम सोम वृक्ष छायसी, बैसल्या विश्रांती हो एकैसी,
सुपुस्ती सुख तेथे दासी स्वर्ग सुख त्यासी कुरवंडी. त्या ठिकाणी साम सोम नावाचे वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली जर झोपलं तर स्वर्ग सुख असं ओवाळून टाकल्या इतका आनंद होतो असं सांगू लागलं. ते छायेच्या सुखासाठी पुण्य वेचिती कोट्यानुकोटी, तरी त्या छायेची नव्हेची भेटी अगम्य गोष्टी पावावया. त्या छायेची प्राप्ती होण्यासाठी पुण्य वेचिती कोट्यान कोटी, अनेक केलेलं पुण्य खर्च होतं. पुण्य म्हणजे थोडक्यात पैसा आहे बरं का. पैसा खर्च केला की जसं घरात एसी लागते तसं पुण्य खर्च केलं की वेगवेगळी लोक मिळतात आणि त्या लोकांमध्ये आहे असणारे भोग मिळतात. त्या ठिकाणी त्या सामसोम वृक्षाची छाया मिळण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य खर्च घातलं जातं असं सांगताय. पुण्य करोणी कोळो विकडी सत्य लोका येती बापुडी, त्यासीन लाभे गोही ते पुण्य जोडी दुर्लभ. पुण्याची जाडाजोड 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 करून माणसं सत्य लोकाला येतात, तरी पण ते त्या सामसोम वृक्षाखाली झोपण्याचं पुण्य मिळवू शकत नाहीत असं सांगतात. जावना सवे आले घोंडे दाना देती करवांडे, परित्या पक्वान न जोडे तिने पाडे साधका. साधकाचं तसंही म्हणले नाथ महाराज सांगू लागले, जावई आल्यानंतर जावयासोबत जावयाचं घोडं येतं, पण जावयालाच पोळी मिळते महाराज. घोड्याला पोळी असते का नाही, त्याला हरभरे असतात, दाणे असतात. तशा प्रकारे ज्या साधकामध्ये तपश्चर्या कमी आहे अशा साधकाला मात्र त्या वृक्षाची छाया मिळत नाही असं सांगतात. शोधित सत्वाची परवडी गाळी व पुण्याच्या कोडी, ते पाविजे तेची थोडी अगाध गोडी त्या ठावी. शोधित सत्वाची परवडी, कसं महाराज सत्वाची परवडी शोधावी, गाळी व पुण्याच्या कोडी. पुण्य गाळीव असलं पाहिजे. जसं माणसं रस कोणता पितात गाळलेला, का डायरेक्ट रस प्यावा तर त्याच्यामध्ये चुईट्या असतात, तसं तुमचं जे सात्विक कर्म आहे ते अतिशय शुद्धतेनं भरलेलं असलं पाहिजे. त्यामध्ये मलिनता ही त्या पुण्याचा सार मिळवण्यामध्ये कष्टदायी ठरत असते. त्यामुळे पुण्य माणसाचं सत्वानं शुद्ध असलं पाहिजे, सात्विकतेनं गाळीव असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं सात्विक गाळीव जर पुण्य असेल तर त्या सामसोम वृक्षाच्या छायेपर्यंत ची भोग मिळतात असं नाथ महाराज सांगतात. त्या ठायाचे समाधान समाधी सुखा समान, न करिता भागवत ध्वजन पुनरागमन तेथे नाही. त्या ठिकाणी जर गेलं महाराज तर समाधी सुखाची गोडी मिळते. कोणत्या गोडी? समाधी सुखाची गोडी मिळते. न करिता भगवत भजन. आणि जीवनाचा एक विषय माय बापांनो, भगवत भजन केल्याशिवाय पुनरपी जननमचा फासा तुटत नाही. पण जर सात्विक शुद्ध गोडी असेल, सात्विक शुद्ध परमार्थ जीवन असेल, सत्वान शुद्ध, असात्विकतेचा मळ तुमच्या ज्या सात्विक भावनेला नाही, अशा पद्धतीच्या शुद्ध पुण्याच्या सामर्थ्यानं तर सामसोम वृक्षाच्या छायेखाली गेलात, पोहोचल्यानंतर भगवत भक्ती न करताही हा शब्द नाथ महाराजांनी वापरलेला आहे. तुम्ही सनातन शाश्वत स्वरूपाशी एकरूप होऊ शकतात अशा पद्धतीचा विषय सांगताय. या लागी करिता भगवत भक्ती चारे मुक्तिदासी होती. श्रीराम नामाई परती सावधान शक्ती असेना. शक्ती असेना. पण एक सांगतो म्हणले, तिथं जरी गेलं तरी सुद्धा जे सुख मिळत नाही ते सुख जय श्रीराम म्हणलं की मिळतंय महाराज. कारण नाम हे भयंकर मोठी साधन आहे आणि साधन शक्ती अद्भुत आहे.
त्यामुळे अनंत जन्मोनी पुण्य होय. किती जरी जन्मानं पुण्य करण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणलं की अनंत जन्मोनी पुण्य होय. अशा प्रकारचं साधन नामासारखं साधन आहे. शेवटी हे बघा अनेक साधनं सांगितली, अनेक लोक सांगितले, पण या लोकांतर्गतीच्या पुढं भगवंताची भक्ती आहे. पुण्य करणं म्हणजे भक्ती नव्हे. एक लक्षात घ्या, पुण्य करणं म्हणजे भक्ती नव्हे. पुण्य करणं हा धंदा आहे. पुण्य करणं हा काय धंदा आहे. धंदा वेगळा आणि भक्ती वेगळी. आणि भक्ती भगवंताशी एकरूप होण्यासाठी असते. त्यामुळं नाम साधना ही सर्वोच्च भक्ती आहे आणि नाम साधनेसारखं दुसरं साधन साधकाला सुखी करणार नाही असं सांगताय. पापा कैसे आबागी जान सांडोनिया श्रीराम लक्ष्मण करिता नान साधन जन्म मरण सोडिना. नाथ महाराजांनी सांगितलं, करंट्या कपाळाची माणसं रामाचं भजन सोडतात आणि इतरच कामात रमतात, त्यामुळं पुन्हा पुन्हा नरकाला जातात. नामापासी साधन शक्ती नाम स्मरणा मुख्य भक्ती. भक्ती पासी चारी मुक्ती वेदशास्त्रार्थी निश्चित. नामापासी साधन शक्ती राम स्मरण मुख्य भक्ती. नामाचं साधन ही सर्वात मोठी भक्ती आहे असं सांगू लागलेले आहे. श्रीराम स्मरणे मुख्य भक्ती साधू संत सोय जाणती. त्याची अनुवादे किती कथा संगती अवधारा. नाथ महाराजांनी सांगितलं, राम भक्ती सर्वात मोठी साधन शक्ती आहे आणि जे जे साधू साधण्यासाठी सज्ज आहेत ते साधू नामस्मरणासाठी सज्ज असतात. त्यामुळं नामस्मरणाचं महिमान मोठा आहे. ते पुन्हा पुन्हा किती सांगू म्हणले, थोडं कथाही सांगतो ऐका. साम सोम मेळी समवेत जनक बाळी रावण घेऊसावा महाबळे छाये तळे उपविष्ट. साम सोम वृक्षाच्या ठिकाणी रावण सीतेच्या सामर्थ्याने गेला असेल आणि त्यामुळं तिथं पोहोचला असेल तर तिथंही जाऊन तुम्ही तपासा असं सांगू लागले. तेथेही नसल्या रावणासी तरी पावे कैलासी. शिवभक्ती आहे त्यासी शिवलोकासी शोधावा. आणि तिथं जर रावण नाही मिळाला तर कैलासाच्या ठिकाणी जायचं म्हणले, तो शिवाचा भक्त आहे, तिथं सुद्धा तो असू शकतो. तिथं जाऊन त्याला शोधा. जावया शिवलोका प्रती म्हणाला मानाई शक्ती. रामनामाच्या वती सुलभ प्राप्ती शिवलोका. आणि तुम्हाला वाटलं आम्ही वानर शिवलोकात कसं जावं तर ताण घ्यायचा नाही म्हणले. जय श्रीराम म्हणायचं, कोणीच अडवत नाही, सहज तिथं पोचा. श्रीराम भक्त संपूर्ण कोणी श्रीराम स्मरण सवे समोरा येईल आपण अति सन्मान नामासा. म्हणले वानर तुम्ही विचार करायला आम्ही तिथं कसं जावं म्हणले. अहो तुम्ही रामकृष्ण हरीचा नुसती गर्जना करा म्हणले, भगवान शंकर समोरून हात जोडून येतील. कारण दिंडीत गेलं की सन्मानच सन्मान असतो असं सांगताय. शिव सन्मानी रामासी नाम समरावे हरणीशी सुलभ प्राप्ती नामा पासी शिवलोकासी जावया. अहो भगवान शंकरच नामस्मरण करतात, तुम्ही सुद्धा करा म्हणले. दोघं सुद्धा एकमेकांचे पूज्य बनाल. वैकुंठ कैलास व्रतांत वेदशास्त्रा गम्यमात. ते मी सांगेन सारथ सिद्ध शुद्धार्थ साधावया. सुग्रीवाने सांगितलं, वेदशास्त्राला सुद्धा जे शक्य नाही ते वैकुंठ आणि कैलासाचं वर्णन मी वानर असून करतोय. कारण एकच आहे, मी जय श्रीराम म्हणतोय. सप्तवर्ण उणी बाहेरी
माया भीतरी वाह! वैकुंठ कैलासाची थोरी स्वलीला करी श्री भगवंत स्वप्त आवरणाच्या बाहेर माया आवरणाच्या मध्येच माया आवरणाभितरीन वैकुंठ कैलासाची थोरी भगवान स्वतः त्यांनी ही तयार केलेली आहे असं सांगतात. प्रलय होती ब्रह्मसृष्टीसी वैकुंठ कैलास शेषे आशायसी प्रलयो नाही यातीसी बोलिला ऋषी याज्ञवल्क्य याज्ञवल्क्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मसृष्टीचा प्रलय झाला तरी वैकुंठ कैलास आणि शेषशाही नारायणाच्या ठिकाणांचा प्रलय होत नाही असं सांगतात. तरी ते तिनी प्रलयातीत म्हणून गा निशीत अत्यंत प्रलय होत प्रलय प्राप्त ते त्यासी तरी सुद्धा कैलास वैकुंठाचा प्रलय होत नाही असं नाही म्हणले. महाप्रलयात होत नाही पण आत्यंतिक प्रलयात यांचा सुद्धा प्रलय होतो असं सुगरू सांगतो. ऐसे प्रलय आहेत किती बुजावे ऐसे वाये चित्ती तरी ते सांगेन सकळी सावधव्रती अवधारा. आणि असे किती प्रलय आहेत असं जर म्हणाल तर मी तुम्हाला सांगतो म्हणले. लक्ष द्या फक्त ऐका. पहिला जाण नित्य प्रलय दुसरा तो मरण प्रलय तिसरा दैनंदिन प्रलय ब्रह्म प्रलय तो चौथा नित्य प्रलय म्हणजे रोजचा प्रलय प्रत्येक क्षण आलेला जातोय हा नित्य प्रलय. दुसरा तो मरण प्रलय माणूस मेल्यानंतरचा एक शरीराचा प्रलय हा दुसरा प्रलय. त्यानंतरचा तिसरा सांगतायत दैनंदिन प्रलय पुनरपी जननम पुनरपी मरणमचा विषय बर का. हा तिसरा प्रलय आहे. त्यानंतर ब्रह्म प्रलय तो चौथा. ब्रह्मसृष्टीचा नाश होणं हा चौथा प्रलय आहे असं सांगतायत. पाचवा प्रलय अत्यंतिका त्यासी नेनती कोक त्याही पाचाचा विवेक एकनिष्ठ अंक सांगेना. पाचवा हा अत्यंतिक प्रलय आहे आणि कुणालाही हा कळत नाही पण त्याचंही लक्षण सांगतो ऐका म्हणतायत. नित्य प्रलय तो सुसुप्ती मरण प्रलय होता मरती ब्रह्मयाच्या दिनांती महाप्रलयो दैनंदिन. सांगू लागले नित्य प्रलय सुसुप्तीमध्ये असणं याला नित्य प्रलय म्हणतात. सुसुप्ती म्हणजे काय? जाग असल्यासारखं वाटणं पण झोपीचं सोंग घेणं. म्हणजे थोडक्यात सांगू का लोकांना जर म्हणलं चला रामायणाला तर लोक म्हणतात कळालंय हो वळ नाही आणि वेळच मिळ नाही डोळाच उघड नाही त्याला म्हणावं सुसुप्ती. मग त्यामध्ये जो क्षय होतोय लय होतोय त्याला नित्य प्रलय म्हणावं. त्यानंतर सांगतायत मरण प्रलय मरती. मग असेच एक 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 दिवस गेला की पुन्हा मरतात हा दुसऱ्या प्रकारचा प्रलय आहे. त्यानंतर ब्रह्मयाच्या दिनांती असे जन्मतात मरतात जन्मतात मरतात जन्मतात मरतात. मग ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि एक दिवस झाला की मग त्याला काय म्हणावं ब्रह्मप्रलय म्हणतात. आणि महाप्रलय ब्रह्मदेवाचा दैनंदिन ब्रह्मदेवाचा रोजचा दिवस आणि असे ब्रह्मदेवाचं आयुष्य सरलं की ब्रह्मसृष्टीचा नाश होतो आणि ब्रह्मसृष्टीचा नाश झाला हा चौथा प्रलय आहे. आणि याच्या पलीकडचा जो प्रलय आहे तो मात्र वैकुंठ कैलास आणि खालचा जो काही आहे शेषशाही नारायणाच्या ठिकाण याचा प्रलय होतो असं सांगताय. विरोणिया सप्तावरण ब्रह्मांड विरेगा संपूर्ण सृष्टी करता मरे आपण महाप्रलय दान हा चौथा. सातही आवरण त्या ठिकाणी नष्ट होतात. ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सर्व सृष्टी नष्ट होते ब्रह्मदेवासहित आणि ब्रह्मदेव मेल्यानंतर होतो त्या प्रलयाला महाप्रलय म्हणतात असं सांगतात. आत्यंतिक प्रलयाची गोष्टी लोक न देखती दृष्टी तो ब्रह्मज्ञानाच्या पोटी गुरुवाक्य उठी लखलखित.
आणि आत्यंतिक प्रलय हा लोकांच्या दिमागाच्या बाहेरचा विषय. आत्यंतिक प्रलय म्हणजे काय? एक ओवी सांगतोय का, ती ओवी म्हणजेच आत्यंतिक प्रलय. रामनामाच्या कडकडाटी, रामनामाचा कडकडाट, भवसमुद्री पायवाट, पायरी करोनी वैकुंठ होती प्रविष्ट परब्रह्मी. गुरुवाक्य, गुरुनं डोक्यावरती हात ठेवल्याने राम हाच देव आहे हा निर्धार चित्तामध्ये झाला आणि त्याच्या भजनाचा कडकडाट झाला की मिथ्या जग वाटतं आणि ब्रह्म सत्य वाटतं. त्यावेळेस वैकुंठ सुद्धा खोटं वाटतं, कारण वैकुंठ खोटच आहे. मग सत्य काय? सत्य परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माचं अनुसंधान चित्तात येणं याला आत्यंतिक प्रलय म्हणावं. आणि हा जिवंत असताना सुद्धा घडतो, पण सामान्य लोकांना कळत नाही. हे अध्यात्माचं शुद्ध शास्त्र नाथ महाराज प्रतिपादन करतायत. बाप गुरु वाक्याची दृष्टी, सान थोर समूळ निवटी, कैचा देव कैची सृष्टी, नळे निमिटी जीव शिवा. बाप गुरुवाक्याची दृष्टी, गुरुवाक्य पडलं आणि त्या गुरुची दृष्टी पडली की होतं काय? स्थान थोर समूळ निवटी. मग घर काय, देश काय, राज्य काय, ब्रह्मांड काय, सृष्टी काय, सत्यलोक काय, तपोलोक काय, विजनलोक काय, वैराज देव काय, ध्रुवमंडळ काय, या सर्व गोष्टींच्या अपेक्षा संपुष्टात येतात. का? गुरुवाक्य पडल्याबरोबर राम हे ब्रह्म आहेत आणि मी त्यांचा भक्त ही भावना एकनिष्ठ झाल्याबरोबर जीव आणि शिव या सर्व सृष्टींच्या अपेक्षा संपुष्टात येतात आणि त्यानंतर चित्तात होतो तो महाप्रलय, जगात होतो तो नाही, असं सांग. जे ज्ञेय ज्ञान देय ज्ञान, दृष्टे दृष्टा निदर्शन, त्रिगुण त्रिपुटी निर्दळन, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. ज्ञेय ज्ञान, ध्येय ध्यान, दृष्ट दृष्टा आणि दर्शन या त्रिगुणाच्या त्रिपुटीचं निर्दळन. लक्षात घ्या, त्रिगुणाची त्रिपुटी आहे आणि या त्रिपुटीचा विनाश म्हणजे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणं, हे की नाही? अशा प्रकारची स्थिती झाली, त्याला अवधूत म्हणावं, त्याला दिगंबर म्हणावं आणि संपूर्ण अंबर याला चिदंबर म्हणावं आणि त्या चिदंबरामध्ये चित्त लागणं याला आत्यंतिक प्रलय म्हणावं. आणि तो आत्यंतिक प्रलय हे ब्रह्म परिपूर्णतेचं लक्षण आहे. काय नाथ महाराजांनी सोपं करून सांगितलंय महाराज. कोणत्या लेवलचं हे तत्वज्ञान आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. जे ते जीव शिवत्वा नाही, कैसे वैकुंठ कैलास शेषशाही, मी तूपणा मुळीच नाही भ्रमपाही परिपूर्ण. जिथं मी तूपणाच नाही, जीवशिवच नाही, मग तिथं कैलास वैकुंठ शेषशाही असं काहीच राहत नाही. त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. विरे वैकुंठेसी नारायण, विरे शेषेसी शेषशयाण, कैलासेसी त्रिनयन, जायरोण प्रभ्रमी. म्हणून आत्यंतिक प्रलयामध्ये वैकुंठ नाही, कैलास नाही, शेषशाही नाही, कारण मी तूपणा गेला दुरी. आणि मग एकच गोंगडी, मग देव कसला आणि भक्त कसला. बरेच ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलंय मी भक्त तू देव, हे सुद्धा मूर्खपणा आहे. याला आत्यंतिक प्रलयाचं महान तत्वज्ञान म्हणावं. परंतु सामान्य लोकांच्या लक्षात येत नसेल तर या ओव्या विचार करून पुन्हा 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 ऐकाव्या. गुरु वाक्येची बोले, अत्यंत प्रलयाचे रूप केले, ब्रह्माची एक एकले असे कोंदले परिपूर्ण. गुरु वाक्याच्या शब्दानं जो होतो तो आत्यंतिक प्रलय आहे. जिथं ब्रह्म नाही, माफ करा, जिथं ब्रह्म नाही, मितूपणा नाही, वैकुंठ नाही, स्वर्ग नाही, जाणं नाही, येणं नाही, राहणं नाही, बघणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, लिहिणं नाही, कुछ नाही, त्याला म्हणावं आत्यंतिक प्रलय असं सांगतात. ऐकता सुग्रीवाची गोष्टी, श्रीराम सुखावला पोटी, हर्ष दोगा पडली मिठी, सुख संतुष्टी स्वानंदे. स्वानंदानं सुख संतुष्ट कोण झाला?
राम झाला. हे सगळं बोलणं सुग्रीवाचं ऐकलं. रामाला आनंद वाटला असं सांगू लागले. सुग्रीवा नाटवे वानरपण, श्रीरामा नाटवे रामपण, एक देखता संपूर्ण सुखी लक्ष्मण फिराला. सुखानं लक्ष्मण विरघळून गेला महाराज. दोघ जण एक झाले. सुग्रीवाने राम असं सांगू लागलेले. एका पडिताची मिठी, तिघांची विराली त्रिपुटी, हर्ष कोलंदिसे दृष्टी, सुख संतुष्टी श्रीराम. सुखाची संतुष्टी रामामुळे सगळेजण ब्रह्मत्वे सृष्टी हे लावे अशी स्थिती झाली. अत्यंत प्रलयीचे परिपूर्ण स्वय श्रीरामाची दास. वाह. समुख देखता ही सगुण ब्रह्म परिपूर्ण श्रीराम. आत्यंतिक प्रलयाचं अधिष्ठान स्वतः राम आहे आणि समोर दिसत असले तरी तेच सर्वस्व ब्रह्म आहेत असं सांगतात. सीता शुद्धीची उत्पत्ती, शुद्ध ब्रह्म श्री रघुपती, वानरा झाली पूर्ण ब्रह्म प्राप्ती, सुख सर्वार्थी श्रीराम. सीता शुद्धीच्या उत्पत्तीनं वानरांना पूर्ण ब्रह्म श्रीरामाची स्थितीचं दर्शन झालेलं आहे. आनंदी आनंद आहे. श्रीरामाच्या निज संगती, वानरा पूर्ण ब्रह्मप्राप्ती, पाप सतसंगाची ख्याती निंदते होती अतिवंद्य. सकाळी सकाळी उठून ज्या वानराचं तोंड बघू नये म्हणतात त्या वानराची गावोगाव मंदिरं झाली. कारण सत्संगाचा मोठेपणा आहे. संतांच्या शरणागतीत गेलं की निंदनीय ते वंदनीय होतात आणि संतांच्या संगतीचा वीट मानणारे नरकाला जातात. श्रीराम कारण आणि रम्य रामायण आहे असं सांगतात. नामे आयल्या उदाहरण, नामे गणिकाती पावन, नामे भुक्ती मुक्ती पूर्ण श्रीराम स्मरण प्रभ्रम. नाथ महाराज सांगू लागले, माय बापांनो ह्या रामाचं नाव घेतलेल्यानं अहिल्याचा उद्धार झाला, गणिकेचा उद्धार झाला, भुक्ती मुक्ती सगळ्या शरण येतात. अहो विचार करा ना तुम्ही, भाषण कशाला ठेवलं जातं एखाद्या अधिकाऱ्याचं? अरे अभ्यास केला आणि ही बी अधिकारी झाला, अभ्यास केला आणि ती बी अधिकारी झाला, अभ्यास केला आणि ती बी अधिकारी झालं. तसं जय श्रीराम म्हणलं की सगळ्यांचं कल्याण होतं. तुम्ही तुमचं करून घ्या. श्रीराम सगुण दिसे पाही, परितो देही विदेही, दिनोद्धार लागी पाही, वना निज विजयी स्वय झाला. राम देहीच विदेही आहे. अशा प्रकारचा राम सर्वांसाठी सगुण स्वरूपाला आलेला आहे. जो देवा दुर्लभ नमस्कारा, जोड कळे वेदशास्त्रा, तो सका झाला वानरा रामे वनचरा उदरिले. वेदशास्त्रांना जो अगम्य आहे, वेदाला सुद्धा तेथील प्रमाण कळत नाही, तो कृपेनं वानरांच्या मध्ये गेलेला आहे. एवढा कृपाळू आहे असं सांगू लागले. एका जनार्दना शरण, श्रीराम दिनोद्धारण, नामे सरती तीन जण, नामे छेदन भवबंधा. नामानं भवबंधनाचं छेदन होतं, नामानं दिनाचा उद्धार होतो. ते नाम घ्या, नाम महिमान सांगतायत. श्रीराम नामा परते आण साधन नाही सरते, एका शरण श्रुतिया ते श्रीराम कथे ते अवधारा. नाथ महाराजांनी सांगितलं, हे का नामासारखं भारी काहीच नाही. उग घेत राहा आणि रोज रामायण ऐकत राहा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान असं सांगताय. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिकीया सीता शुद्ध्यर्थ वानर प्रेरणा नाम पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम.